गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये भाजपात मोठ्या प्रमाणावर नेत्यांची इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील उद्या भाजपामध्ये घर वापसी करणार आहेत। आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय, कारण मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शरद पवार गटाचे नेते गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय। गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात। महाजन यांनी गणेश गीते यांना 2 वेळा स्थायी समितीच्या सभापती पदासाठी उमेदवारी दिली होती। त्याच काळात बांधकाम व्यावसायिकांच्या जमिनी महापालिकेला हस्तांतरित करताना सुमारे 800 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला होता। मात्र या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आहे। यावर अनेक शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले होते। भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या। या प्रकरणावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सातत्याने महापालिकेविरोधात आंदोलन केलं। या संतापाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने गणेश गीते होते।